आज आहे माझ्या मोठ्या मुलीला सुट्टी, तर आज शाळेत जाणार आहेत 2 छोटे मुलं. तर मी आज बनवणार आहे मस्तपैकी हलवा त्यांच्यासाठी. तर आपल्याला पण थोडा आराम भेटतो. जर आपल्याला सगळे जर लेकरं जाणार असले शाळा आणि शाळा जर दिवसभर असली तर मग आपल्याला पण काहीतरी पोळी भाजी किंवा पराठा वगैरे बनवून द्यावा लागतं. तर आज ना 2 जाणार असल्यामुळे मस्तपैकी मी हलवा बनवून देणार आहे, त्यांना शिरा बनवून देणार आहे. तूप टाकून घेऊया. माझ्या मुलाला खूप आवडतो हलवा. इकडे हलवा देतात त्याच्यामुळे माझ्या तोंडात बार बार हलवा आले. आता आम्ही दिल्लीत राहतो ना, त्याच्यामुळे इकडे लोक हलवा म्हणतात, आपल्या इकडे शिरा म्हणतात महाराष्ट्रामध्ये. मला पण आवडतो शिरा, एकदम मस्त तुपामध्ये भाजलेला, एकदम छान लालसर. पण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट नाही आवडत मला. असं तूप घालून मस्त असं भाजलं ना, किती छान लागतो हा शिरा. तर आपल्याला इकडं पाणी गरम करायला ठेवून घेऊया. आता गरम करून पाणी टाकायचं म्हणजे आपला शिरा छान होतो. तर आपल्याला काजू बदाम कट करून घेऊया. आता आपण पाणी टाकून घेऊया. तुम्ही गरम पाणी टाकून घेतले, तुम्ही कोणी थंड पाणी टाकता, पण थंडपेक्षा गरम टाकल्याने चांगलं. तर हा शिरा मी ना म्हणजे असा एकदम लालवट एकदम जास्त तूप टाकून मी ना एका जागी, म्हणजे आम्ही नांदेडला होतो तिथं ना, एक सरदार आंटी होती आमच्या शेजारी, ती अशी बनवायची नेहमी. ती असा शिरा बनवून गुरुद्वाऱ्यात द्यायची आणि मला पण प्रसाद म्हणून द्यायची कधी कधी तिनं. तर मला सवय लागली तिथली खाऊन. आपलं शिऱ्यामध्ये नंतर तिने साखर टाकायची, पूर्ण बनवून घेऊन नंतर साखर टाकायची. इलायची पूड आणि साखर एकत्र टाकायची. स्टार्ट. आपण साखर टाकून घेऊ ना. आपल्याला गोड आवडेल तसं टाकून घ्यायचं. ह्याच्यावर वाटायला इलायची टाकून घेतलेली. मस्त हलवून घेऊया. Two, three,